द्वार, प्रवेशद्वार. तसं तर लय पाय पळतात बरं का. नाही पळत एवढं. हे बघा इथं नॉर्मल आहे. तिकडे ते आहे बरं का, पण तिथं जिजाऊ साहेब ने हमसे एक बात चला इकडे पुढे एक मंदिर आहे. एक मंदिर जाऊन पाताळेश्वर मंदिर. इकडे एक मंदिर तर हे बघा आता आपण तिकडे होतो पलीकडं, ते इथं बंद आहे. मग इकडून आलो. इथून होता शॉर्टकट पण रस्ते नाही. पाताळेश्वर मंदिर, हिंदुस्तान टीम मंदिर. इथं नॉर्मली नंतर बनवलेली दिसते. इथं मूर्ती तुटलेली इथं बाहेर पिंड कसली सुंदर आहे मध्ये लावून. ही आता ही बनवली खड्डे नाही. कुत्र किती शांत झोपली. त्याला टेन्शन नाही, काही नाही, कशाचं लाईफचा लोड नाही, काही नाही. पायऱ्या वगैरे ते तर चला आपण खाली जाऊ. कुत्र किती मस्त झोपलं. नाही मानता माणूस. नाही बरोबर ना छेडो आम्ही. बातमी उडी काकाच्या पिंड. सॉरी इथं पाणी आहे नॉर्मल. इथं पाणी येत असेल बरं का. तू नुसतं बसून घे, लोड घेऊन. इथून मस्त बरं का बघते. त्याला माहिती व्हिडिओ करतो आपण, फेमस होईल काही दिवशी. ही बघा इथं आहे प्रवेश येतो. प्रवेशद्वार आतमध्ये तटबंदी. तर हे बघा इथं सगळी तटबंदी आहे साईडने. कुठे कुठे पडलेले आहे, कुठं आहे हे बघा. सगळीकडे इकडे तटबंदी. मला दिसलं नाही, दिसलं का मला माहित नाही. मी कॅमेरा केले पण दिसले का नाही. दिसलं असावं. इथं काय गायचं देवाचं दिसते काहीतरी. सॉरी करणी काय म्हणतात नाही, दुसरं असं नाही. काय कसं मोकार नाही, काही माहित नाही. काय देवाचं असं ए पक्षी कुठे ते पक्षी आयला उडून चालला. नाही उठलं, दगडा बसला तिकडं. अरे केवढा ते नाव काय त्याचं. बागला. अरे बागळा नाही ते का बागळा एवढं बघतात. छान आहे राव. उडला हो मस्त. तटबंदी. ओके किती उंचीवरती, आम्ही किती खाली आलो बघा. तर चला ही तटबंदी तुम्ही सगळं पाहिलं पाहिजे. तर चला आता पलीकडे भूक लागली चित्र बाला आहे काय ऊन लागायला लागली आपल्याला. गरम होतं खतरनाक. हे बघा इकडं होतं. हा म्हणजे भुईकोट किल्ला. हा किल्ला जो आहे समुद्रापासून 570 मीटरवरती उंची होती त्याची. आणि काही किल्ल्यावरती निवासस्थान वगैरे काही नव्हतं तेव्हाच्या काळात. आणि पेडगावमधील किल्ला हा बहादूरगड म्हणून प्रसिद्ध आहे. हे बघा ह्या सगळी किल्ल्याची वगैरे इथली काय जी माहिती आहे ते बघा इथं आहे. भुईकोट किल्ला वगैरे जे काय आहे ते तुम्ही वाचा आता निवांत. तुम्हाला किती मी वाचायचं वगैरे तुम्हाला सांगायचं, माझ्या एवढं लक्षातच राहायचं नाही तरी नॉर्मली सांगू शकतो. राज दरबाराकडे हे बघा इथं आहे मजली इमारत व टेहळ आणि बुरुजाकडे इकडं द्वार, प्रवेशद्वार. इकडं मस्त आहे झाड वगैरे. मस्त आहे, झाडे वगैरे लावलेले आहेत. बसण्यासाठी सुविधा ही केलेली. पाय पळतात बरं का. नाही पळत एवढं. तर इथं संभाजी महाराजांना आणि कवी त्यांना इथं बांधलं वगैरे. इथं होतं एवढं केलं. इथं कैद केलेली जागा वगैरे तेच हे सगळं बांधतो. बघा इथं प्लेन वगैरे इथं ही सगळी जागा होती. इथं आता झाडं वगैरे उगवले आहेत.
म्हणून नाही तिथे सगळं मोठं मोठं पटांगण होतं. तीच मोकळी जागा परिसर मग औरंगजेब वगैरे जात होते इथं. काही पण पडलेलं आहे पण थोडंफार आहे. तुम्हाला ते दाखवत सगळं पडले इथं. ते असंच होतं इथं राहण्याची सुविधा वगैरे तेव्हाच्या ह्याच्यात. ते सगळं हे पडलेलं आहे आता. बघा इथं नॉर्मल आहे. बरं वाटतंय ऊन लागत नाही थंड वाटते. हे बघा कसं ते काहीतरी इकडं पाणी म्हणजे काय करायचंय काय होते ही दाताळ सगळं काय पण लिहिले. अशी घाण करू नका. काय त्याच्यात काहीतरी आहे त्याच्यात वटू आगळी वगैरे 100 काहीतरी आहे काय त्याच्यात आत फिरती. भीती वाटायसारखी जागा आहे. एकट्याला आले फाटणार आहे 100% फटत अरे खाली सगळं ही पोकळ आहे इथं खाली जागा. वटू आगळी इकडे पण आहे. मला भीतीच वाटते. हे बघा इकडं पडले हिंडले भीती वाटायसारखी जागा. हो का इथून आहे तो बाहेर जाय हे बघा खाली सगळं मोकळे. कुठ पडले खड्डा पडले. चित्र कसलं काढले हे पहिलं चित्र काढले का आता काढले. आता कोणते पराक्रम केलेला असतात मला असं वाटतं. तर चला बाहेर जाऊ. ते खूप घाण वाटते खूप. यार कुठे गेली गेली ही वास येते खराब आहे आपण. चला सीन पाहू काय. हे बघा दगड हलत असं मी पडायचं. तिकडे ते आहे बरं का पण तिथं खूप वास सुटली घाम. बघा हे पडले सगळं हे. जसं माहिती आहे ती तुम्हाला शेअर करीतच आहे सगळी गोष्ट. वगैरे आता चालू आहे बाहेर. एवढं काय शूट करीत नाही कारण तुम्हाला येताना सगळं दावलंच आहे. चला डायरेक्ट बाहेर गेल्यानंतर भेटू. A few moments later. इथं एक मंदिर आहे तुम्हाला मग दावलं होतं आतमध्ये आलेलं आहे. होय मस्त आहे. किती सायलेंट वातावरण काहीच. काय कुठं करतोय घरी तडकीने वाजले. हे बघा मंदिर. 2000 years later. तर काय आता तिकडून इकडं आलेलो आहे. काय जास्त काय शूट करीत नाही. नॉर्मल करतोय. तर चला आता सिद्धटेकला जायचंय. सिद्धटेकला जाता दर्शन घेऊ. तुम्हाला पण तिथले सीन दाखवतो. चला तर हे काही जाता आलेलं आहे आता आम्ही सिद्धटेक मध्ये. तर चला हे बघा तर चला तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सीन दाखवतो. हे बघा मंदिरामध्ये आलेलं आहे. चक्कर तर हे काही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. जास्त काही शूट केलं नाही. मोबाईलला चार्जिंग पण नाही. मंदिरामध्ये काही शूट करून देत नाही. तर मी गपचूप शूट केलं. आवाज पण येत नाही. तर मशीनचा वगैरे जास्त आवाज येतो. डायरेक्ट गेल्यानंतर भेटू. मोबाईलला पण चार्जिंग नाही म्हणून मी जास्त शूट करीत नाही. 1 minute later. आता मंदिरातून आलेलं आहे इकडं. तर झुणका भाकर खायची आहे. कधी खाल्ली नाही. फर्स्ट टाइम खायची. तर चला पाहू कशी असते कशी नाही झुणका भाकर. झुणका भाकर याला म्हणतात. हे बघा सगळं हाताने घ्यायचं नियोजन. ते आणून देते तिथं. इथलं आपलं आपण घ्यायचं खायचं.
हे असं नॉर्मली विषय. भरपूर भूक लागली, खाल्ल्यानंतर मग बघू.